ओके का बघा. नमस्कार. गदर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आपण सांगितलं होतं की आज आपण संध्याकाळी 7:15 वाजता बरोबर वडोणी येथील युवा नेते बाबरी मुंडे यांच्याशी लाईव्ह येणार आहोत. कारण आपणा सर्वांना माहित आहे की वडोणी नगरपंचायतमध्ये गेल्या 15 दिवसापासून चालवली असलेली कर आकारणी, या कर आकारणीमध्ये नागरिकांचे अक्षरशः धांदल उडाली आणि त्याच्यावर बाबरी मुंडे गटनेते भाजपचे, मात्र आता सध्या ते राष्ट्रवादीमध्ये असल्यामुळे त्यांनी मात्र नगरपंचायतला पत्र दिलं आणि ही कर रद्द करावा अशी त्यांची मागणी केलेली आहे. त्या संदर्भात आपल्यासोबत युवा नेते बाबरी मुंडे आहेत. बाबरी शेठ, नमस्कार. आज आपण लाईव्ह या कारणामध्ये आलेलो आहोत की कर आकारणी ह्याच्यामध्ये सर्व नागरिक परेशान आहेत. आपण ही पत्र दिलेलं आहे. काय आहे हे कराचं विशेष, आपण सांगा नागरिकांना. हा एक नगरपंचायतीमार्फत म्हणजे नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, इव्हन ग्रामपंचायत असेल, याच्यासाठी एक कराची व्यवस्था नियमानुसार आहे. परंतु ह्याचं जे सर्वेक्षण करत असताना ज्या पद्धतीने सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीने झालं, जो अनागोंदी कारभार आपण बघितलं की लोकांना चुकीच्या नावाने, म्हणजे बापाचं नाव वेगळं, वडिलाचं नाव म्हणजे वडिलाच्या जागी मुलाचं नाव, मुलाच्या जागी वडिलाचं आडनाव वेगळं, असे वेगवेगळे खूप, आणि क्षेत्रफळ कमी जास्त. आज ज्यांनी 2-2, 3-3 वर्षापूर्वी प्रॉपर्ट्या विक्री केलेल्या आहेत, त्या सुद्धा प्रॉपर्ट्यांचे टॅक्सचे नोटीस आज ज्यांच्याकडे आज म्हणजे व्यवहार झालेले आहेत, त्यांची मालकी नाही, त्यांना आज नोटीस आल्यात. बरं, क्षेत्रफळ चुकीचं लावले. आणि त्याच्यापेक्षा महाभयंकर आमचं भांडण आणि आमचा विरोध याला आहे की आपण काही रजाकाराचा मोगलाचा काळ बघितलेला नाही, पण ऐकलेला आहे. बरोबर. तशा पद्धतीने जसे रजाकारी पद्धतीने मोगलाच्या काळात जशी कर वसुली केली जायची जाचक, त्या पद्धतीनं नगरपंचायतने ते दर लावलेत. जसं काय मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिकेतून आपण कर वसुली करतो तेवढ्या सोयी सुविधा देऊन. आपली ज्या दर्जाची नगरपंचायत आहे त्या दर्जानुसारच आपणही आपला कर लावला पाहिजे, आणि त्या पद्धतीने आपण ऑलरेडी कर वसुली चालू होती. थोड्या अंशी नॉर्मली बदल इकडे तिकडे होऊ शकतो महागाईच्या हिशोबाने, परंतु एवढा बदल अ वर्गाच्या नगर परिषदा आहेत, बीड, अंबाजोगाई, परळी, तिथं सुद्धा एवढा कर नाही. आणि यांनी कर लावताना एकच मालमत्ता आहे. समजा ती माझी 30 बाय 60 फुटाची मालमत्ता एखाद्या नागरिकाची, आणि त्यांनी समजा समोर 3 गाळे काढलेत, ह्या बाजूनी समजा 2 गाळे, त्याचे तर गाळ्या वाईज असा कमर्शियल टॅक्स असा लावलाय की जसं का ते, म्हणजे ते मी म्हणलं ना तुम्हाला की यदा कदाचित मी तर म्हणतो ती जी इंडियन टेक्नो सर्व्हिसेस नागपूर, ज्याला हे टेंडर नगरपंचायतने दिलं, ह्या कंपनीने काय काय बाहेर देशात कुठं अमेरिकेत, इटली, फ्रान्समध्ये काम केलं, तर काय तिथले दर इथं लावायला लागलेत ते. आता ही सर्व प्रोसेस ही वडोणी नगरपंचायत अंतर्गतच आहे का, वरून यांना सरकारचे काय आदेश आहेत? नाही नाही नाही, सरकारचे आदेश निर्गमित काहीतरी नॉर्मली दिशानिर्देश असतात. हे मी तुम्हाला म्हणलं मगवाच की कायद्यानुसार कर वसुली असते आणि कर लावला जातो, बरोबर. परंतु त्याचे दर निश्चित करायची सुद्धा कायद्यात तरतूद आहे की कोणत्या दर्जाच्या नगरपंचायतीला काय दर असला पाहिजे, कमीत कमी आणि जास्तीत जास्त, दोन्ही गोष्टी असतात कायद्यामध्ये. तर यांनी ते म्हणजे आपली ज्या दर्जात नगरपंचायत नाही आणि त्याच्यात कमीत कमी किती रेट आपल्याला लावता येतील ते आपण बघितलं पाहिजे. तर यांनी कसलंही मागे पुढे न पाहता त्या कंपनीला एक टेंडर दिलं, ते टेंडरसाठी आम्हाला पैसा खर्च झाला, आणि तो पैशाचा खर्च अपव्यय तर झालाच झाला, परंतु आज या सर्वसामान्य नागरिकांना इतका मनस्ताप होतोय, त्यांच्या मनात इतका संताप आणि उद्रेक आहे, आणि मनात भीती तयार झाली की आमच्यावरती एवढी, आणि एकदा जर रेकॉर्डवरती जर असं करून ठेवलं तर उद्या भविष्यात लोकांचं पुन्हा अडचण होणार आहे. कारण की तुमच्या नावावरती एवढी बाकी दाखवण्यात आली, कर दाखवण्यात आला, तर उद्या त्याच्यामुळे तो तात्काळ आम्ही आता येणारी 7 तारखेला या ठिकाणी नगरपंचायतची मासिक बैठक ठेवलेली आहे. त्या बैठकीमध्ये हा काही विषय त्यांनी घेतला नाही, परंतु आम्ही पत्र देऊन मागणी केली की हा विषय बैठकीमध्ये घ्यावा. सदर केलेला हा सर्वे हा पूर्णपणे अनागोंदी, चुकीचा आणि एकदम भ्रष्ट असा सर्वे झालेला आहे, आणि त्याच्यात नंतर डबल सर्वे करून
सर्व नागरिकांशी, व्यापाऱ्यांशी विचारविनिमय करून आणि कायद्यानेच कमीत कमी आपल्याला किती करता येईल आणि किती कमीत कमी वस्तू हे आपण सगळे बसून विचारात घेऊनच करावा. अन्यथा हा कर कुणी नोटीसही घेऊ नये आणि कुणी कसलं अपील करायचं आणि दुरुस्ती करायची आणि कुठल्या तरी दबावाला बळी असं होईल. कारण की काय असतं की प्रशासकीय लोक काही भीती दाखवतात, उद्या मग तुम्हाला ही अडचण येईल, उद्या तुम्हाला ते करेल. त्याच्यामुळं नागरिकांना माझं कळकळीचं आव्हान आहे, कसल्याही कुठल्याही दबावाला, कुठल्या धमकीला भीती बाळगू नका. कुठलीही तुम्हाला अडचण आली तर एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक नागरिक म्हणून, आम्ही तुमचे एक सेवक म्हणून आम्ही तुमच्यासाठी कधी सदैव तत्पर आहोत. तुम्हाला कसल्याही प्रकारचं जर प्रशासनाने तिथं कुठे अडवणूक केली कुठल्या कामाची या करामुळं कशामुळं, तर ते आम्हाला कळवा. त्यावेळी आम्ही हजर राहू आणि ह्या कराला विरोध म्हणून आपण हे यश आपलं 100% काय, याला कुठं सरकारकडे जायची गरज नाही, कलेक्टरकडे नाही ना, कुठल्या यांच्याकडे जायची गरज नाही. हा स्थानिक मासिक बैठकीतला विषय आहे. स्थानिक बॉडीने हा निर्णय घेऊन हा विषय संपवायचा आहे. म्हणजे एवढ्या कराचा निर्णय हा स्थानिक बॉडीनेच घेतलाय असं म्हणायचं का तुम्हाला? स्थानिक बॉडीच्या समोर आणलंच होतं ना, कारण आणलंच नव्हतं. हा. स्थानिक बॉडी समजा सगळे सर्वसंमतीने कुणीच एवढा हो म्हणणार नाहीत नगरसेवक, परंतु हे कशा डायरेक्टच त्या पद्धतीने एवढा रजाकारी पद्धतीने कर लावलाय आणि डायरेक्ट त्या कंपनी मार्फतच काय हे केलंय का, त्याच्यात कंपनीची काय प्रशासनाची मिली बघत आहे का, काही समजू शकलं नाही. परंतु हे नगरपंचायतच्या नगरसेवकाच्या बैठकीमध्ये सुद्धा हा विषय नव्हता आला की ह्या दराने हे कर वसूल करायचा आहे, हे दर लावायचे, हे सुद्धा आलं नाही बैठकीत. त्याच्यामुळं आम्हाला हे ज्यावेळेस नोटिसा लोकांना या ठिकाणी द्यायला गेल्या, त्याच्यात तुम्हाला म्हणल्याप्रमाणे चुकीच्या नावाच्या, चुकीचं क्षेत्रफळ, चुकीचं सर्वेक्षण, वेगवेगळे एकच मालमत्ताच्या विभागून वेगवेगळे कर लावणे, म्हणजे खूप असं अनागोंदी कारभार हा चाललाय. इंडियन टेक्नो कंपनीचे ह्यांना म्हणजे कुणी कॉन्ट्रॅक्ट दिलं नेमकं? हे स्थानिक नगरपंचायतच्या मार्फतच हे कॉन्ट्रॅक्ट झालेलं असतं. बाकीच्या नगरसेवकाला याची काय कल्पना? नाही, नगरसेवकांना कल्पना म्हणजे काय असतं की मासिक बैठक होत असताना एक विषय येतो की आपल्या वडोणी शहराचं असं असं सर्वेक्षण करणे आहे. बरोबर. मी काही एखादी जिम्मेदारी नाकारू शकत नाही. तशा पद्धतीने ते सर्वेक्षण करताय अशी कधीतरी मासिक मिटिंगमध्ये वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी हा विषय आलेला असावा. पण कर ह्या दराने घ्यायचा आहे. सर्वेक्षण झाल्यानंतर ते सर्वेक्षण झालेलं आहे. एवढ्या मालमत्ता आपण या ठिकाणी वडवणीमध्ये या सर्वेक्षणामध्ये आल्यात, हे सगळं मासिक मिटिंग पुढे ठेवायला पाहिजे होतं, सर्व नगरसेवकासमोर ठेवायला पाहिजे होतं. असं आहे. मग आपल्याला काय दर लावायचे किंवा हे दर लागतात, कायद्याने हे असं आहे, त्याच्यात आपण मार्ग काढून आपण जशा पद्धतीने बाजार तळाच्या जागेला कसं एकदम डिपॉझिट जास्त लागत होतं, किराया जास्त लागत होता, मग नंतर आपण राज्य सरकारला, कलेक्टर ऑफिसला पाठपुरावा करून दर कमी करून आपण तो विषय मार्गी लावला. तसा हा विषय समोरच आणला नाही, डायरेक्टच लोकांवरती नोटीस सोडून डायरेक्टच पावत्या चालू केल्या. त्याच्यामुळं हे काही सर्व नगरसेवकासमोर आलेला हा विषय नव्हता. सध्या स्थानिक आमदार अधिवेशनामध्ये आहेत, त्यांच्या कानावर हा विषय आहे का? इतक्या वडून तालुक्या शहरातील इतक्या समस्या आहेत, त्यांच्या कानावर हा विषय आहे का? याची कल्पना मला नाही की आमदार साहेबांच्या कानावर हा विषय आहे का नाही. एखाद्या नागरिकांनी कुणी जर तक्रार केली असेल तर तो यदा कदाचित त्यांच्या कानावर विषय गेलेला असेल. आणि आमदार साहेबांनी राज्य सरकारच्या अधिवेशनात म्हणा किंवा कलेक्टरला कुणाला बोलायची आवश्यकता नाही. हे सगळं स्थानिक प्रशासनाचं आणि नगरपंचायत एवढाच हा विषय मर्यादित असल्यामुळं त्याच्यात आमदार साहेबांना जर कोणी जर कळवलं आणि त्यांना जर ती जाणीव करून दिली तर ते मात्र या प्रशासनाचे ज्यांनी हे चुकीच्या पद्धतीने सर्वे केलेत, अतिक्रमणधारक आहेत का? अतिक्रमणधारक ह्यांना कर लावला त्यांनी. म्हणजे जी अतिक्रमण आहे हे अतिक्रमण तुम्ही रेकॉर्डवर घेताय ना, अतिक्रमणवाल्या कोण तुम्ही कर म्हणजे जसं काय खंडणी वसुली करतात ना तशा पद्धतीने. अतिक्रमण हे फिक्स म्हणजे नगरपंचायतीचे अधिकृत झाले म्हणायचे झाले मग थोडक्यात. नाही, अधिकृत तर होत नसतं, पण हे तेच म्हणलं ना की अनलिगली हे अशा पद्धतीने गोष्टी घडतायत, ह्या चुकीच्या घडतायत. कारण की काम करत असताना आपण जे अतिक्रमणधारक आहेत त्यांना तुम्ही कराची पावती देता, म्हणजे तुम्ही त्यांना एक असं संरक्षण देताय, मान्य करताय की ही तुमचीच प्रॉपर्टी. म्हणजे चुकीच्या पद्धतीने हे सगळं सर्वे झालेला आहे. त्याच्यामुळे हा सर्वे रद्द करणं, हा कर रद्द करणं, नव्याने सर्वे करणं हा सर्वस्वी अधिकार ह्या स्थानिक नगरपंचायतच्या संपूर्ण बॉडीचा आहे. तो येणाऱ्या उद्याच्या बैठकीमध्ये आम्ही मागणी लावून धरू आणि मला विश्वास आहे
की सर्व पक्षीय सर्व नगरसेवक या कराच्या विरोधात 100% असतील. सर्व नगरसेवक कराच्या विरोधात असतील हे माग प्रश्न सुटत, पण राहिला प्रश्न गेल्या 15 दिवसापासून वडोणी शहरातील नागरिक भयभीत झालेत. आपल्या जी जमीन, आपले जी प्लॉट आहे, राहतं घर आहे, त्याचे नाव चुकीचे झालेले आहेत. त्याच्यावर कराची पट्टी एवढीची म्हणजे कुणाचे 8,000 होते तर डायरेक्ट 80,000, 1,800 असेल तर 8,000 एवढी झालेली आहेत. त्यांना नाहक त्रास झालेला आहे. ह्याच्यामध्ये जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई तो व्हायला पाहिजे ना. नाही 100% ज्या एजन्सीला हे टेंडर दिलेलं आहे, इंडियन टेक्नो सर्व्हिसेस म्हणून नागपूरची, एक तर सर्वप्रथम त्यांना ही कारणे दाखवा नोटीस काढली पाहिजे की हे काम तुम्ही आता चुकीचं केलेलं हे पूर्णतः रद्द करण्यात यावं आणि पहिलेच जे काही आपण त्यांना देयक देणार आहेत त्याच पैशामध्येच त्यांनी डबल सर्वेक्षण व्यवस्थित करून घ्यावं. वेगळे पैसे त्यांना द्यायचं कारण नाही, कारण की चूक त्यांनी केलेली. त्याच्यामुळं आम्ही तिथं मागणी करू की आहे त्या पैशात आणि आहे तेच जे आपल्या स्थानिक नगरपंचायतचा खर्च त्याच्या मार्फत त्या सर्वेक्षणाला झालाय त्याच खर्चात त्यांनी डबल सर्वेक्षण करावं. उदाहरण देतो मी की माझ्या एका मित्राला 17-18 नोटीस एका नावाने आल्यात. एकच व्यक्ती आणि त्याला 17 जागेवर, त्याची जागाच आहे 2 जागेवरती फक्त. 17-18 त्यांची गाडी होती का? म्हणजे त्यांनी काय केलं की समजा एक त्यांचं एक हे फ्लॅट सिस्टीमचं एक काढलेलं आहे, खाली एक HDFC बँक आहे, कुठं आणखी गाळे आहेत, म्हणजे लहान जिम आहे. तर म्हणजे प्रत्येक गाळ्यावाईज वेगळं असं असं मोजमाप मी म्हणलं ना की 100% हे कुठंतरी ह्या कंपनीने म्हणा, ह्या जे सर्वेक्षण करणारे असेल किंवा प्रशासनाने म्हणा की कुठंतरी बाहेर देशात अमेरिका, फ्रान्स, इटली असं कुठंतरी दुबईला जाऊन असे सर्वे करून आले असतील. त्यावेळेस त्यांनी त्या धर्तीवर हे सर्वे केलेत का काय असं मला वाटतं. आपलं मुख्याधिकाऱ्याशी बोलणं झालं का? मुख्याधिकाऱ्यांशी बोलणं झालंय, लेखी म्हणणं आपण त्या ठिकाणी सादर केलेलं आहे. कारण की मुख्याधिकाऱ्यांशीच बोलणं महत्वाचं होतं, कारण की हा विषय खूप वरचा नाही की तुम्ही उद्याच्या बैठक जी ठेवली मासिक बैठक त्याच्यामध्ये हा विषय तुम्ही आमच्या वतीनं गटनेता म्हणून तिथं त्या विषय पत्रिकेवर घ्या आणि त्या विषय पत्रिकेवर ही चर्चा होऊ द्या आणि सर्वसंमतीने सर्व नगरसेवक ह्या विषयावर ह्या कराला विरोध करून हे सर्वेक्षण डबल करण्यासाठी सहमत असतील आणि आहेत, यात मात्र शंका नाही. आता 7 तारखेला बैठक आहे सांगितलंय आपण. आता 7 तारखे बैठकीमध्ये हा विषय आता सध्या तरी तो मांडलेला नाही, मात्र तुम्ही पत्र दिलं की हा विषय मांडा, बरोबर आहे ना? मात्र तुम्ही म्हणतात सर्व नगरसेवक याला संमती देतील आणि हा करमुक्त वडोणी होईल अशी तुमच्याकडून शब्द दिला आहे. मात्र भयभीत झालेल्या नागरिकांना आता तुम्ही काय आवाहन करा, त्यांना काय संदेश देता एक थोडक्यात? हे का, करमुक्त तर ग्रामपंचायत पण नसतं, कर असतो. पण ठीक आहे, ग्रामपंचायतची नगरपंचायत झाली आणि नगरपंचायतमध्ये त्या पद्धतीने थोडीफार नॉर्मली वाढ जी व्हायची होती ती ऑलरेडी केलेली आहे. जेवढी वाढ केलेली होती मागच्या 1-2 वर्षात तीच या ठिकाणी नवीन नगरपंचायतच्या हिशोबाने बरोबर होती. त्याच्यात अनावश्यक आता वाढ करायची आवश्यकता नाहीये. जो कर नागरिक पहिल्यापासून भरतायत गेली 2-3 वर्षापासून तोच कर नियमित लागू राहावा आणि त्यात नागरिकांनी भीतीचं, घबराटीचं वातावरण स्वतःच्या मनात निर्माण करायची काही गरज नाही. तो मुद्दा लावून धरण्यासाठी आणि हा कर रद्द करण्यासाठी आणि चुकीचं केलेलं सर्वेक्षण हे पुनर्सर्वेक्षण करण्यासाठी आम्ही त्याबद्दल कटिबद्ध आहोत. कसल्याही प्रकारे कोणत्याही टोकाला जायची वेळ आली मात्र लोकांवर अन्याय होऊ देणार नाही, तेवढी मात्र आमची ठाम भूमिका आहे. तर आज होतो आपण युवा नेते बाबरी मुंडे यांच्यासोबत. नागरिकांना ऐकलत का? बाबरी मुंडे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जी ही कर आकारणी झालेली आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. चुकीचीच नुसती म्हणता येणार नाही की त्याच्यावर गुन्हे सुद्धा दाखल व्हायला पाहिजे त्या कंपनीवर, कारण त्यांनी नागरिकांना दहशतीमध्ये ठेवलं. 15 दिवस नागरिकांची तारांबळ उडाली. ह्याला पूर्णपणे जबाबदार ती कंपनी आहे आणि या कंपनीच्या विरोधात मध्ये ते आवाज उठवणार आहेत, त्यांना त्याच्यावर गुन्हाही दाखल झालेला पाहिजे. आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची, उद्याच्या 7 तारखेला वडोणी नगरपंचायतची मासिक सभा आहे. या सभेमध्ये त्यांनी हा प्रश्न मुख्याधिकारी यांना आवर्जून ठेवण्याचं सांगितलं आहे. सर्व त्यांचं म्हणणं आहे की सर्व नगरसेवकांच्या मनाने हा प्रश्न तिथं उपस्थित होईल आणि जशी या अगोदर कर होती वडोणीकरांना तेच कर आकारणी जाईल, ह्याच्यापेक्षा जास्त कर आकारणी जाणार नाही असा त्यांनी शब्द दिला आहे. जरी यदा कदाचित पुन्हा जी प्रशासनाने जर तुमच्यावर बर्डन जर घातलं मात्र ह्याला मोर्चे, आंदोलन सर्व काही स्वरूप येईल, मात्र त्याला सामोरे जातील. मात्र
हा नवीन कर आकारल्याला आम्ही मान्य करणार नाहीत, असा कडक इशारा बाबरी मुंडे यांनी दिलेला आहे. नागरिकांनो, आपणही या 7 तारखेच्या बैठकीचं लाईव्ह अपडेट गदर न्यूजच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. आपणही जे फॉलोअप सांगितलेलं आहे बाबरी मुंडे यांनी त्याला साथ द्या. या आंदोलनामध्ये, या लढाईमध्ये त्यांच्याशी सोबत राहा, कारण हा लढा तुम्हा एकट्याचा नाही, हा वडोणीकरांचा आहे. त्यांनी सांगितलं की वडोणी नगरपंचायत अदर्जा म्हणजे मुंबई पुणे ज्या मोठमोठ्या महानगरपालिका आहेत त्या धर्तीवर हा कर आकारला गेला आहे, मात्र त्या सुविधा बी नाहीत. अनेक गैरसोयी आहेत, त्याच्या आपण नंतरच्या मुलाखतीमध्ये मांडणारच आहोत. मात्र तुर्तास आपण एवढं सांगतो की मुंबई पुण्यासारखे आम्हाला सुविधा नाहीत, मुंबई पुण्यासारखे आम्ही कर देणार नाहीत, अशी जी नागरिकांची भूमिका होती त्या भूमिकेला साजेसात उत्तर युवा नेते बाबरी मुंडे यांनी दिले. आपणही त्यांना या लढ्यासाठी सहकार्य करू आणि 7 तारखेच्या बैठकीचा अपडेट गदर न्यूजच्या माध्यमातून जाणून घेऊ. तुर्तास मी ज्ञानेश्वर लंगे, गदर न्यूज साठी वडवणी.